तर आता तुम्ही जी व्हिडिओची सुरुवात बघतात आम्ही आ ऊ करताना काळोखामध्ये ती आहे नाशिकची व्हिडिओ आणि त्या व्हिडिओची सुरुवात कशी झाली ते तुम्ही बघा. आणि नवजोत जो यश सारखं बोलतोय तो दुसऱ्या गाडीत होता, म्हणजे आमच्या गाडीत होता आणि ती गाडीचा आम्ही स्पीकरवरती फोन करून स्पीकरवरती ठेवलेलं, कारप्लेवर कॉल चालू होता, त्याच्यावर हे सगळं तुम्हाला ऐकू येईल. आता बघा काय चाललं आम्हाला नाही कळत, आम्ही कुठे आलोय बाई. मगाशी जर तुम्हाला रस्ता नवजोत बाय दांडा घेऊन आम्ही उभे आहोत. नवजोत बाय थांब, पिछे जाएगा का गाडी थोडा. पुढे आमची गाडी आहे, आम्ही सतीशची गाडी चालवतोय आणि सतीश बाहेर आणि इकडे हरण बिरणाचे काय काय ठेवलेले. ऍक्च्युली हे काय कसं वाटतंय, बापरे खूप भीती वाटते. अरे भीतीचं काय कारण नाही रे, पण कसं नाही काळोखी म्हणून भीती वाटते. आणि पॅनिक झाले ना, डॉक्युमेंटरी वाला ऐकलंय त्याच्यामुळे अजून. आणि एकतर काळोखे काही विजिबिलिटीच नाहीये त्यामुळे भीती वाटते. सकाळी हेच आपण बोलू वाव काय मस्त रस्ता है. मेरा पीपीएफ फुल स्क्रैच हो गया रहेगा. काय काय हर ज्योतिर्लिंग का जर्नी डिफिकल्ट होते जा रहा है. पता नहीं आम्ही इकडे बघापासून पुढे मागे खेळतोय. आम्हाला काही तुम्हाला दाखवते, माझा ह्यानी लॉक करून ठेवलाय विंडो. माझं पण लॉक आहे पण काहीच नाही विजिबिलिटी, काहीच नाही. रोड एवढूच आहे त्याच्यावर आणि दगड लावलीत पुढे सगळे. ए रुका, त्याची गोष्ट नाही. इकडे हा माकड बघा, हे सगळीकडे ना जर आता मान वळवली तर गप बस रे माको. हे बघा हा माकड आहे इकडे आणि असे इकडे भरपूर काय आहे आणि काही दिसतच नाहीये. त्यात आमचा टायर पंक्चर. वो मत्स्य पालन किधर था देखा तूने? इधर ही है आगे. हाँ बदली करते ना अभी आगे जाके. अपना जुडिओ कर रहा था मैं. तर जुडिओचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो. जेव्हा आम्ही तिथे एअरबीएनबीला पोहोचवतो, जेपीला कपडे घ्यायचे होते मंदिरात जाण्यासाठी, कुर्ता वगैरे, आणि रस्त्याच्या मध्ये आम्हाला जुडिओ दिसलेला. तर तेव्हा आपला सायंटिस्ट तो बोलला, अरे इकडे जुडिओमध्ये घ्यायची गरज नाही, पुढे जुडिओ आहे, पुढे जुडिओमध्ये घेऊया आपण, तिकडे एअरबीएनबीला पोहोचलो की. म्हणून आणि जेव्हा तिने तिकडे जाऊन बघितलं की ह्या परिसरात मला जुडिओ दिसणार नाहीये, तेव्हा तिने मनापासून सतीशला सांगितलं की आता तुझ्या गाडीची हालत बघ. ये बाई जेपीने गालियां दी है तुझे. यश हसू नको यार. अरे काय टायर पंक्चर झालं, सिच्युएशन बघ, आपण हलू नाही शकत. अरे बाबा, पण ह्याच्यात आपण वेगळं काय करू शकतो का? ते येत आहेत ते बघ, पण कर ही लाईट बंद. एक मिनिट त्यांची सावली दिसते का बघूया पहिलं. अरे भाई तसं नाही, थांब. ते लाइट मारतायत. नवजोत आपकी कार में जगह है उनको. मार रहे. सुन ना, मैं क्या बोल रही, हनुमान चालीसा लगा. अगर वो सच में तोंड बंद ठेव, तू बाकी बघ. आम्ही करतो. सच में इंसान होगा तो वो पता चलेगा ना. आपके फोन पे लगो ना, आपके लॉक फोन में. मत ये हनुमान चालीसा लगाते, रुको. लॉक ये खोला तो खुल जाता है. लॉक तो में. खोल, हा तो लॉक याच्यावर खुलतो. यश तू जास्तच हसतोय सा. कारण तुम्ही लोक उगाच केवाच करताय, आपण शांततेत जाऊ शकतो. टायर भेजना क्या हो, भेजना क्या. हा तोंडाने मारणार नाही. ये रुक रे, हनुमान पागल चालीसा है क्या लगा तुम दिया. लोग? कैसे पता वो इंसानी है की नहीं? तू शांत बस. नवजोत आमच्यासोबत कनेक्टेड आहे फोनवरती आणि पुढे त्यांची आम्ही हळू चालवतो कारण की या गाडीचा टायर पंक्चर झाला आणि ही नवीन गाडी आहे. हा, नवीन. पहिल्यांदाच ह्यांनी काढली. याचं तोंड दाखवा. मेरे को दिखाना है हमारी कार. दे इकडे दे. मतलब तू तो दिखा. इकडे हा माणसाचं तोंड बघा, बिचाराची नवीन गाडी, तिचा टायर हे बघा, झिरो झाला, झिरो भाई. इकडे कसं आहे ना थोडा सुन भाई, फ्लैट हो गया है, लगा के ले वरना रिम जाएगा दोस्त. हाँ ना? वही बोल रहा हूँ. रुक रिसोर्ट के इधर लगाते हैं इन लोग का, ये इसका नहीं सुनेंगे. रिसोर्ट के इधर लगाते तू 2 मिनिटं थांबव जरा, 1 मिनिट थांबव फक्त गाडी. लोग बाहर जा रहे क्योंकि इस लोग शायद गलत रोड पे आ गए, उन बस बाहर निकल रहे हैं, देखते अगर कोई दूसरा रास्ता मिले तो उस तक पहुंचते. नहीं, साढ़े गोल बंदा आ गया है एयरबीएनबी वाला. बंदा आ गया है, पीछे बैठे हैं, पीछे वो बैठे गाइड हैं. कर रहे हैं ऐसे लोगों. किਵੇਂ जाना है किਵੇਂ नहीं जाना. नवजोत आप थोड़ा धीरे चलोगे, आपका गाड़ी बहुत आगे जा रहा है, हम पीछे रह हमका दिख नहीं रहा सी. और ऐसे लोग फोन पे कनेक्टेड है, पीछे वाली गड्डी है ये नेक्स्ट फोन पे कनेक्टेड है अपना और साइड उधर पे. टायर पंचर हो गया है. हाँ, अगे वाला टायर पंचर हो गया. हूँ अगे जाके ये रोड तो ਆਪਾਂ जाना है, अगे वाला टायर चेंज करना है. सामने एक बड़ा जा रिसोर्ट है. वो बोल रहे कि भाई तू परिश्रम करके या मेरे को हाँ, easily ना अभी आ. तू शर्ट पैंट में भी उतना ही खुश रहेंगी क्योंकि एक गाड़ी का एक कुर्ता भी गया है, उसका भी एक अभी तू करने का इसी. अभी तुम शकुंतला बन जाना.
आता तिकडे थोडीशी जागा दिसते, तिकडे आम्ही ठीक ऐका करतोय. माझं जरा ऐका, आमच्या गाडीत टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आहे, पण आता सतीशचा बीपी जर लो झाला तर त्याची सिस्टीम नाही आहे आमच्याकडे. नंबर बोलले त्याच्या आधी टायर चेंज करा गाडीचा. त्याच्या आधी गाडी त्याचं रिम जाईल भाई. तुम्ही गाडीचा अरे टायर बरोबर आहे, नवीन गाडी आहे त्याची. खरं बोलतोय, पण आपल्याकडे तिकडे तुम्ही उभा राहून त्याला दिला असता का बदलून? असे करत होते तुम्ही तिकडे. अरे मग एक माणूस तुम लोगों ने क्यों आणि बोला तुम्हीच लेकिन? सांगितलं आम्हाला इकडे हेल्मेट घालून माणसं फिरत फिरत होते. होते, हा. तुम्हीच बोललात की चेहरा दिसायला नको म्हणून हेल्मेट तो घालतात. तोच बोललेला. मग घाबरणार नाही का मुली? घाबरणार obviously. इथे आलो आता आम्ही. इथून आम्हाला गुगल मॅप्स आत घेऊन गेला आणि आत एक माणूस नाही, वरतून तिकडे असे पुतळे लावून ठेवलेले रात्रीचे, एक लाईट नाहीये आणि आमच्या टायरची हालत बघा. मग इथे या रस्त्यात आम्ही आलोय कारण की इकडे थोडीशी लाईट आहे रेसॉर्टची. तिकडे आम्ही आता हे स्टेफनी लावू आणि जाऊ. काय वाटतंय? हसायचं हसायला पण येते. हा मग हे सगळं काढतो. सुरुवात झालेली आहे. ह्याच्यात दिलेली का? छान ब्लॉगची सुरुवात झाली. नमस्कार येस. मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आमच्या टायरचा गेलाय. फुल काळोख दिसतो. येस येस. आज आमच्या टायरचा झालाय गेम. जेव्हा मोठे लोक बोलतात ना की निगेटिव्ह बोलायचं नाही ट्रॅव्हलिंगच्या टाइमला, आपण आम्ही बोलतच नव्हतो. हे तुम्ही करत होते. ए ऋतू हे घे आणि गाडी तो बिचारा तर सांगत होता. आम्ही नाही, आम्ही हेल्मेट हनुमान घालून माणूस जात होता. ह्यांचं सुरू ह्यांचं झालं. चालू झालेलं. हा. हेच आहे. टाइमपास चालू आहे. या लोकांवरती आम्ही प्रँक करणार आहोत. आणि आमच्या तिथे प्रँक झालंय. आम्ही 8 वाजता जेवणार होतो आणि जेवताना प्रँक चालू करणार होतो. आणि हे बघा, मस्त प्रँक झालाय आमचा, मस्त. बना रहे टायर. पर वो रास्ता कितना डरावना था. और उसमें वो सतीश बाहर निकल रहा डांडा लेके. और वहाँ पे पत्थर लगे हुए थे रोकने के. और जितने चीज आणि तिकडे ठेवलेलं सगळं थांबवायला. आणि जेवढं सामान आणलंय ना ह्यावेळी, दांडा आणलेला आणि अजून काय हा, काय एक गोष्ट- टायर पंक्चर किट पण आणणार होतो. एक सगळं use गोष्ट, झालंय. सतीशने दांडा आणला, बालदी आणली, बल्ब आणला, त्यांनी ज्या ज्या गोष्टी आणल्या, स्टेफनी आणलं, ते सगळं युज सगळं use होतंय. होतंय. आणि ना तिथे मासाचं काहीतरी होतं आणि तिकडे ना असं कोयता बिता काय काय ठेवलेलं. आम्हाला सगळे डॉक्युमेंटरीज आठवत होते. आणि यशने दांडा बाहेर घेतला, काय काय केलं आम्ही. हनुमान चालीसा लावता आम्ही, किंचाळतोय. वन टाइम एक्सपिरियन्स आहे, मजा आली. पण वी आर सेफ. आम्हाला तो ओनर कॉल करून बोलला की तुम्ही चुकीच्या रस्त्याने गेला. ऍक्च्युली आम्ही गुगल मॅप दाखवत होतो जसं आम्ही जात होतो, पण त्यांनी मग त्या केअरटेकरला पाठवलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला, ते फुल टाइम कॉलवरती होते की इथे या तिथे या असं तसं. तो लकीली वाचलो. लकीली नेटवर्क होतं ना, नेटवर्क नसतं. नेटवर्क नसला तर तुम्ही तिघी येडा झाला असता. इकडे काय आहे का सांग, आतमध्ये काय आहे का असं लफडा बिफडा काय? भूत बीत आहे का? शेत आहे तिथे. भूत जान देऊ. अरे भूत नाही, आम्हाला कधी भीती वाटली माहिती ते माकडं बिकडं बघून. अरे आहे हा, ना. ये ना ये ना. ह्याच्यात लावा लागेल. थांब. हाँ वो गैप किधर वही ढूंढ रहा हूँ. गॅप शोध. मिल गया इधर किधर. क्या हो रहा है गाइस? क्या हो रहा है? देखो ना गाइस, देखो ना गाइस. एक सेकंड थांबा रे, शांत बस. देखो ना गाइस. भाफ मार रहा था. किसका टायर था वो चिटकुला? बस का टायर. अरे हाँ, वो बस वाला. भगवान, इसका टायर कॉमन हो गया लगता है अपने ट्रिप में. ही ट्रिप मी कधी नाही विसरली. मी पण नाही. मी कुठलंच ज्योतिर्लिंग नाही विसरणार. खूप रफ चालली. मोक्ष मिळवायला पण एवढे कष्ट घ्यावे लागतात. तुला का मोक्ष हवंय? अरे त्र्यंबकेश्वरला मोक्ष मिळतो. नाही नाहीये माझ्याकडे, मी बघितला. अरे आणि पुढचा टायर उचलतोय त्याच्यात. हा ना. नाही ही काय, हे समोर आहे फार ना. मेहनत चालली आहे. गाड़ी आती है ना. फार मेहनत. आता इथं लाईट भेटली म्हणून थांबलो. तेच, हा. चल बस हो गया, अभी उठेगा अभी मिली में. ये सब लोग देख रहे हैं आधे पंक्चर घंटे हुआ से है हम ना, लोग बोल फटा रहे हैं पंक्चर हुआ बोल पंक्चर रहे. किधर है वो आम्ही ढूंढ रहे हैं. सतीशला सांगितलं पंक्चर झालंय, बट ऍक्च्युअल मध्ये फाटलाय फाटलाय टायर. आता तुम्हीच सांगा त्याला, तो बघ बिचारा बसला. कमेंट मध्ये सांगा सतीश भाई सॉरी. सॉरी शक्तिमान. कमेंट्स मध्ये सांगा सतीश सॉरी. ए ऐका ना, तुमचं काय, तुम्ही घरी जाणार आहे, मार मी खाईन. हाँ निकल भी. इसके साथ ना अरे ऐसे ही रखा हो अंदर.
आम्ही बोलत होतो की हाच बोलत होता सतीश की 5 लिटर पाणी घेऊया 5 लिटर पाणी घेऊया. आता मला पाण्याची पण गरज पडते कारण की हात बघा जे जे आम्ही घेऊन आलोय किंवा आम्ही बोलतोय हात किधर दिखा रहा है कैमरा के पीछे हाथ दिखा रहा है ऐसा अरे तोड़ेगी ये मुझे लग रहा है पीछे कुछ ये एनिमल है. मुझे ऐसे आवाज आया कुछ. क्या है आवाज हाँ ना नहीं मुझे झाड का आवाज आया. ह्युमन इज अ सोशल एनिमल डाल दे भाई. कसं वाटतंय फायनली पोहोचलो. एक नंबर. मला एवढं कळालं की आपण शंकराचं दर्शन घ्यायला 2 जागेवर गेलो. पहिल्या जागेवर गेलो तिकडे पण आम्हाला स्टेचं काहीतरी झालं, इकडे पण आम्हाला स्टेचं काहीतरी झालं आणि आम्हाला ते खांडेश्वर ना खांडेश्वरचं दर्शन पण त्यांनी नाही दिलं. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही परीक्षा घेतोय तुम्ही पूर्ण मनाने आमच्या खडकेश्वर पूर्ण मनाने तुम्हाला तशीच हे ठेवायची आहे म्हणून आम्ही ठेवून शेवटी आम्हाला बघा लास्ट पण आम्ही ते ऍक्सेप्ट केलं की ते कैसा भी रूम था वैसा आम्ही क्या दिया भगवान ने. प्रॉपर्टी आहे. आम्ही फायनली आलोय. मस्त मजा केली. काय प्लॅनिंग होतं 5 वाजता चेक इन फिर स्विमिंग पूल आराम जाएंगे. में बैठेंगे बैठने का है भाई. स्विमिंग पूल में अभी ये भी बनाने का बैठ था, सकते हैं. रील बनाने का रील था अपने को बनाना था. धपाधप. स्विमिंग पूल में ऐसे बैठेंगे कड़कड़ीत, सब हाथ पैर दांत बीत सब कापेगा. चलो अभी चेक इन करते हैं. एक सेकंड देखा किसने कोक मिळाल्यावर एवढी खुशी होते. 2 दिन से पागल हो रहे हैं हम लोग. ये ब्रो हाँ ना कि ये आग में से सच्ची आंसू निकल रहा है. झूम का झूम. ये ना जूडियो के वजह से ही हुआ है. चुप बैठो अभी. जुड़ियो उधर रुका थे ना अभी अच्छा होता ऐसे लग रहा है वो झुड़ियों के इधर रुकाना चाहिए था. जो भी हुआ है अच्छा हुआ है. कुछ और बुरा होता उससे अच्छा जो होता है अच्छे के लिए होता है. गाइस ये आज लक्षात के दिन ठेवा. में आम्ही सुनो, 2 आज के दिन का अपडेट. मैं सीट के नीचे चली गई. हाँ. फिर मैंने इमेजिका का वो क्या बोलते हैं राइड किया. राइड किया. अभी टायर पंक्चर हो गया. टायर फिट भी किया. गाडी हिलवी. ये बोलते ना, सीट खाली गेली. म्हणजे जे होतं बघा एवढ्या गोष्टी झाल्या चांगलं होतं. अभी पण खाना ते भी बघा आया. मग सांगतो. नहीं ये अच्छा वो खाना आया. खाना है देखो कौन उठा. भूखा जानवर भाग रहे हैं. जाना है खाना है जानवर उड़ा. ये सुनो ना दाल हम लोग बाद में लेते हैं ना राइस. हाँ मैं भी अभी सॉरी आम्ही पण आता जेवायला बसलोय. इथे मिक्स व्हेज डाळ भेंडी मिक्स व्हेज भेंडी आणि इंद्रायणी चावल. माय गॉड. अरे भाकरी बोलते सॉरी. भाकरी भी आणि कोणता भाकरी मालूम है क्या. बाजरी का. ये देखो ना मिक्स वेज भाई गोभी लग रहा है एकदम परफेक्ट. अच्छा लगा मेरे को नाइट को मेरे को भी भाई. या प्रॉपर्टीचे जे केअरटेकर आहेत त्यांनी आम्हाला जेवण बनवून दिलं. एकदम सिंपल बाजरीची भाकरी वांग काय बोलते भेंडी आणि हे मिक्स व्हेज ना ग्रेव्ही. ते हॉटेलवाली नाही आहे. सगळ्या भाज्या मिक्स आहेत. मटर फरसबी पनीर बटाटा. जास्त करून गोबी सारखी लागते पण एक नंबर लागते टेस्ट. खूप छान असं एकदम गावची आठवण आली अशी असं जेवण आहे. आणि रस्ते बघून तर मला लंडनच वाटलं एकदम खरंच शॉप. सगळे लोक कार मधला सीन ऐकून हसताय. मेरे को लिटरली आंसू आ रहा है भाई. ये भाई मैं उधर सड़क पे क्यों बैठा था इतना टाइम इधर नरम वो थोड़े जा रहा ये है. गलत है यार. मर्द उधर ऊपर बैठ के खा रहा है नीचे ये तो ये दूसरे नहीं आए लोग ने. हम तीनों देखो नीचे बैठे. ये देखो इनको परोस भी रही हूँ नीचे बैठ के खा भी रही हूँ. क्या ये भी भगवान ने दिया है ये शक्ति. तुम लोग हंस रहे हो. भगवान पे कल जाना है कल जाना है और बिल्कुल रुको आज सीरियस. पण ग्रुप मधल्या एकाने गेला तर सगळ्यांना भोगावं लागतंय. गाड़ी में घर में अकेला बैठेगा. किरण तेरे पे भगवान का अच्छा साया है. इसलिए कृपा है इसलिए तूने ये सब. भगवान का साया है. हसू नको. तो हम लोग भगवान का साया है. भगवान का हात होता है. हाथ रे देवा परमेश्वर आई एम एक्सट्रीमली सॉरी. ये क्या बोलता उस दिन मालूम है कौन पाप कर रहा है क्या मालूम कब से. अरे 7 जणांमध्ये कोणतरी एक पापी आहे. 7 जणांना भोगावं लागतं फालतू मध्ये.
सब लोगों को चाहिए था ना ग्रैंड हयात ITC। ए भाई ये लोकेशन ये मस्त ये बेस्ट है, ये खाना जो खाया ना ये और सब खाना भी बेस्ट है, ये रूम्स भी बेस्ट है, सर्विस भी बेस्ट है, खाना भी और best यहाँ पे पूल है आहे. आणि त्या मुलांनी म्हणजे आमची दोन्ही बेडरूम मधनं पूल आहे. ऍक्सेस आहे पूलला आणि त्या मुलांनी आमची टायर बदलायला पण भरपूर हो यार, तो इकडे म्हणजे केअरटेकर आहे पण खूप छान आहे यार. खूप. तर आता पुढे जी तुम्ही रॉ व्हिडिओ बघाल त्याच्या मागचं मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. सो आम्ही खूप मजा मस्ती करत होतो, गप्पा मारत होतो आणि ते कॅप्चर करायला सतीशने कॅमेरा चालू ठेवला हातामध्ये. तो असं करतो तर आम्ही विचार केला की आता ह्यानी कॅमेरा चालूच ठेवला आहे तर जो प्रँक आम्ही विचार केलेला तो आपण इथे करूया. सो मी पटकन सुरुवात केली. तर आम्ही मिसळपाव खातानाचं असं हे केलेलं की म्हणजे असं प्लॅनिंग केलेली की आपण असं बोलायचं की अरे ऋतुजाने मिसळ शेअर नाही केली, जबकी तिने केली होती. आणि यशला आम्ही ना कारमध्ये एकमेकांच्या नवऱ्यांना असं थोडंसं बोलतात ना पिन मारत होतो की अरे मला हिचा स्वभाव नाही आवडला. तर मी ऋतुजाचं बोलत होती, ऋतुजा माझं बोलत होती आणि JP पण माझ्याबद्दल बोलत होती. म्हणजे असं नको वाटायला की तिघी एकमेकांच्या अगेन्स्ट बोलतात, मग ते प्लॅनिंग वाटलं असतं. म्हणून मी ऋतुजाबद्दल बोलली आणि त्या दोघी माझ्याबद्दल. सो आणि त्या दोघी त्यांच्या नवऱ्यांना हे करत आणि मी यशला. आणि ह्या तिघं पण ना प्रँक म्हणून घेत होते बिकॉज आमच्या तिघींचं बॉन्ड त्यांना माहिती आहे. पण स्टील आम्ही ट्राय केलं आणि ते बघा पुढे कसं गेलं. तर इकडे मी मुद्दामून बोलली की जर उद्या आपण ब्रेकफास्ट ऑर्डर करतो तर जास्त ऑर्डर करूया, नाहीतर मग ऋतुजा शेअर नाही करणार. कॉन्टॅक्ट टू दॅट मिसळपाव आलं म्हणजे यशला खरं वाटेल की अरे ही सकाळचं आत्ता बोलते असं काहीतरी, म्हणून मी इथे हा टॉपिक छेडला. जर उद्या आपल्याला ब्रेकफास्टला काय मागायचं असेल ना तर आधीच आपण सगळ्यांनी स्पेशली ऋतुजा तू हे बघ काय मागवणार, पोहे वगैरे मागवले थंडे होणार. ये मंगाती और खुद ही रखती है इसलिए असं नाही केलं मी, आज सकाळी असं केलंच नाही. मी सगळ्यांना दिलेलं, विचार काय पण सगळ्यांना. काय? यश तुला दिलं की नाही मी खायला मिसळ. आणि सगळं उलट सुलट झालं. JP आणि ऋतुजा एकदम कॅरेक्टरमध्ये होते, ते लोक एकदम भारी ऍक्टिंग करत होते आणि मला माझं हसणं रोकायलाच होत नव्हतं. मी इतकं कंट्रोल करत होती, मला जमतच नव्हतं. मी ॲक्च्युली जेव्हा मी प्रँकचं डिसाईड केलं ना मी तेव्हापासूनच हसतच होती. सो इथे पण मला हसी रोखली नाही बिकॉज ऑलरेडी आम्ही इतकं हसत होतो त्या कारवाल्या सीनमुळे. सो पुढे बघा. मैंने लिया था सबको, इसने भी मेरे प्लेट से खाया, इसने भी मेरे प्लेट से. आज मिसळ मागवलेली. ये बेचारा वड़ा खा रहा था मैंने कुछ किया मी नहीं. नुसतं वडा खात होतो पावासोबत. मैं उधर बोला जिसको मालूम ही नहीं मिल रहा है नहीं मैं नहीं रे ये 2 बोला बाद में देखा इधर उधर पंगा हुआ ऋतुजा 2 लेके आ मेरे से तो खाया है सबने, मेरे को मत टारगेट करो तुम लोग. गलत नहीं मैं क्या बोल रहा है ऐसा कुछ नहीं है मैं क्या बोल रहा ये शाने को हम लोग बोल रहे थे उधर टार्गेट अरे नहीं, क्या बोल रहे थे खाने लोग? शाने नहीं रे ये हम लोग सब उधर बोल रहे और ये इसके सामने बेचारे के सामने बोल रहे हैं सामने वड़ा ही पड़े मी तुला कारमध्ये आल्यावरती पण बोलली ना की ऋतुजाने असं केलं आणि ती असं करते. काय करते असं नका मिसळ करू. वाला. मी काम केलं नाही, मिसळ? उगाच बोलते. पण मी दिले नाही यशला मिसळ. हां मी या तुला स्वतः सांगतो बोलला की त्याला कमी पडली. ए कमी बी बोलत नाही आम्ही खाल्ली सगळ्यांनी व्यवस्थित आणि मिसळ उरली मी तुला तेव्हाच बोललेलो बच की एक्स्ट्रा वाटा आणला. गया था ना अरे काय झालं माहिती, हिला उष्ट नाही चालत ना मग मी ऐका ये मग तू नाही पण तिला काय पण प्रॉब्लेम उष्ट नाही चालत तर मग सेपरेट वाटी त्यासाठीच आणलेली. पण माझ्यातलं खाल्लंय ह्या लोकांनी, मला का बोलताय हा ना. तुम्ही? माझ्यातलं खाऊन झालंय. ना भाई उगाच तुला काय पाहिजे ते बोलू नकोस. हाँ, मेरे को नहीं पसंद है, मैं नहीं खाती किसी का झूठा. हाँ, वही वो क्या है, मैंने दिया था सबको. लेकिन आप दिया, लोग दिया, खाया. दिया, दिया. उसने भी खाया, दिया, वो दिया. आप आपको लोग खा के हो पर पर को दिया पर कल अभी ये बात काय को आ रहा है कल जाने का अपने को सुबह क्रम्बल नहीं तो कल ऑर्डर उसी हिसाब से देना है कि कोई किसी के पास रख दे तो क्या आज करेंगे. भी इन्होंने जैसे बोला कि 4 लोगों का ही खाना बोलो, हम लोग आधा आधा ही खाते हैं. हाँ. तो फिर वैसा उसके लेकिन हिसाब अभी से पूरा फिर खाया फिर ना. अभी खाया. नहीं, आधा ही खाया. नहीं इसने पूरा खाया. आधा खाया बाकी उसका आधा भाकर इसने खाया, आधा चपाती इसने खाया, राइस आधा ही लिया. आधा मैं खाया भाई बाकरी इज्जत से और बाद में चपाती भी नहीं दे रहा था उसको भाई ये JP को पूछ रहा जेपी चपाती खाओगे क्या
अभी खाना कम पड़ रहा है हम लोग को, चपाती इनको कम पड़ रही है। बट मैंने एक भाकरी खाई, अभी फिर से मेरे को मत बोलो तुम लोग, नहीं तो फिर से ये बोलेंगी कि इसने भाकरी खाई हमारे वाटनी की। ये तेरी औरत और कौन? तेरी औरत समझा, तेरी औरत, तेरी औरत, तुझी औरत, तुझी तुझी समजलं का रे मग? आणि आता ऋतुजा आणि माझा ड्रामा झाला. आता जेपीने तिचा टॉपिक काढला, तर ती आमच्या कारमध्ये बसलेली, तर तिने नवजोतला सांगितलं की अरे मैं इनको हनुमान चालीसा लगाने बोल रही थी, फिर भी ये लोग लगा नहीं रहे थे. तिला काहीतरी वेगळं बोलायचं होतं, सो तिने तो टॉपिक काढला. नहीं, जो गलत है वो गलत है. सुबह भी जो कार में वो भी मुझे थोड़ा अच्छा नहीं लगा, इसलिए मैं इन लोग की कार में आई कि मैंने बोला हनुमान चालीसा लगाओ, आपने मना कर दिया ये बोल के हम लोग डिस्कस कर रहे थे हमारे हाँ बराबर है, डिस्कस कर रहे थे, बात बराबर है, बट मैंने भी कुछ बोला ना, क्योंकि मैं ऑब्वियसली और मैं भी इसको कुछ बोल भाई। रही थी ना, ये इग्नोर करते थे, सुनती नहीं, अपना अपना चालू रहता है इसका. ऐसे कब किया मैंने? किया बहुत बार. तुम्ही हे बोलताय 2 दिवस मी ह्याला बोलतोय गाणी लाव, धडाची गाणी लाव, पंजाबी गाणी ऐकू, 2 दिवस मी ऐकलं, शेवटी मी काय बोललो, तू चालव मी गाणी लावणार. आज की गाड़ी में वही लगा है. किती टाइम बोलते ढिंच्या गाणी लाव, ढिंच्या गाणी लाव. अरे पर बाबा आपने को अभी कितना बजा है, और कितनी वो बात तो लेकिन हनुमान चालीसा का क्यों इतना, आप तभी बोल देते मैं लगा लेती. अरे मैंने बोला था, बट तुमने क्या बोला कि गाना already नहीं, फैन से मुझे याद आ गया, है? लेडी फॅन क्यों नहीं हाथ लाए? दुखता नहीं क्या? ये हाथ दुखता नहीं. लेडी फॅन तरी आणायचे. लेडीज फॅन, ये फैन बोल रहे. लेडी फॅन काय असतं? जशी लेडी फिंगर असते खातो आता, तसं लेडी फॅन. हम ना सुबह प्रैंक करने का हमने तीनों ने सोचा था और आज करने वाले थे, तो हमने ऐसे प्लान किया थोड़ी थोड़ी चीजें कार में बैठ के, लेकिन ये सब कुछ होने के बाद हमारे हंसी नहीं आ रही क्या प्लान किया? कि हम तीनों झगड़ा करेंगे और तुम तीनों कब किया जगह? ये झगड़ा करेंगे. शी थू, शी भेंडी, 150 रुपये घ्या परत. शी थू, मर गया उधर, कूद के मर गया उधर. वो पूल का पानी खाली करो, जब टुल्लू पर बचेगा ना उसमें डूबो. कसम से तुम लोग प्रैंक मजाक मजाक बना के लिया खुद का मजाक बना के लिए. और हम लोग ना कैमरा रख एक मिनट, वो प्लेट नीचे रख दो. तुम लोग खाने का हक नहीं है तुम लोग को. क्या बोलने वाली थी यार? यार है यश आ रहा है जो बोल रहा है वो. आंबट जेवल्यानंतर पण आंबट पानसट ही तू. आम्ही ना कॅमेरा पुढे और लावला मैं इसको बोला कि मैंने इसको बोला कि ये शिवानी देख ना अपने को भाभी नहीं दे रही है, ये आ जाती है, मैं इसलिए नेक्स्ट टाइम से ये ग्रुप के साथ नहीं आने वाली. ये इसको नहीं, उस पे मैंने रिप्लाई कर दिया, पता है? नहीं, नहीं. सीरियसनेस ही नहीं है भाई इन लोगों के पास. ही बोलते हाँ तुम बोलते रहो भाई. नहीं, मी काय बोललो माहितीये, क्या, नेक्स्ट क्या, टाइम ही काय बोलते माहितीये, नेक्स्ट टाइम से ना हम इस ग्रुप के साथ नहीं जाएंगे, शिवानी यश के साथ नहीं जाएंगे. मी बोललो काय, एक काम करू, एक तो अपन बॉयज बॉयज जाते, नहीं तो इनका मीटअप पहले ही प्लान करवाते, जिधर जाने वाले 2 दिन पहले जाओ. तुम लोग सुबह से कर रहे हैं. गाड़ी में बैठी जाके इसीलिए तो ये इस गाड़ी में जाके बैठी हूँ. आणि और ये सब ये इतना करके ये फालतू बना किया तुम लोगों ने अभी. ये तड़का, ये गाड़ी वीडी का प्लान करके पूरा खाना बनाया, हक दिया. और देख क्या खाने में हक दिया. चलो उसमें भी बढ़ते बढ़ते बची. ये भगवान ने किया जैसे. इसकी वजह से मुझे सीट के नीचे जाना पड़ा. मैं जब देखा ना भाई, मैं इसको देखा ना, सबसे पहले मैं देखने वाला था. भाई पण इतना गाड़ी इतना हो गया था. हे सगळं ना आज गाडी चालवताना ब्रेक मारला ना तेव्हा ही पडून पुढे आली, त्याचं चालू आहे. इधर जितना जगह है ना उतना ही जगह था और हो, उतनी फार. जगह बाद में जेव्हा टायर फुटला ना, टायर फुटला, हम तीनों बाजू में जाके क्या बोल रहे थे, साला अपन प्रैंक करने गए, अपने पे प्रैंक हो गया. अरे क्या बोलते मला, शिवानी को एटीट्यूड आ गया है. यश तो फिर भी ठीक है भाई, बात करता है. शिवानी में बहुत एटीट्यूड, अभी जाने का ही नहीं है. मैं सुन रहा हूँ, मतलब बोलते रहो तुम लोग, बकवास आणि करते मी रहो. बोलतोय अगली बार बॉयज ही हाँ, जाते, इनको लेके नहीं जाने. ये अपन और ये सब, और वो सबसे बड़ी बात, इसके लिए व्हाट्सएप पे प्रैंक करने वाला ग्रुप बनाया सुबह. इतना करके ऐसा हो गया तुम लोग भाई. और मैंने ये भी बोला कि दोनों जन अपने में लगे हुए थे, मेरे साथ कोई बात ही नहीं कर रहा था, इसलिए मैं ये गाड़ी में बैठने आई. ये सब हम चैट कर रहे हैं और बाद में हम लोगों ने सोचा कि अभी ये माहौल में तो प्रैंक होगा
हुआ नहीं हाँ। तो हमने सोचा कि अभी ट्राई करके देखो लेकिन खाली कंट्रोल नहीं हो रही। सकाळी 6 वाजलेत, आता निघालोय. गुगल मॅप काय आम्हाला पोहोचत नाहीये बरोबर रस्त्यावर. परत आम्ही गाव में आपल्याला तिकडे जायचं आहे, लाईट चालू आहे ना तिथे. इधर से जाते क्या? हाँ, पर वो घर पे जाता है खाली किसी. अरे हाँ, इधर से मारा था अपन ने. चल 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 सीधा चल, ये रास्ता है. लाईन बघा. आम्ही अजून आत पण नाही पोहोचलोय आणि लाईन इथूनच सुरुवात आहे. ही VIP पासची लाईन आहे भाई. ही कुठे गेली आहे लाईन? भाई शपथ, इथं आम्ही गाडी लावली आहे आणि ही पासची लाईन, पण आम्ही पास नाही घेणार आहे. आज पास नाही घेणार आहे, आम्ही नॉर्मल लाईन मध्ये चाललो. हो, कारण आम्हाला तो पार्किंगवाला हे पण होता, तो पण बोलला की तुम्ही नॉर्मल लाईनमध्ये जा, इकडे पासला भरपूर वेळ लागेल भाई. हे बघ, मंदिर इकडेच आहे. आता ह्याची लाईन नाही माहिती आम्हाला कुठे, पण ती पासची लाईन होती. इकडे मला वाटतं लाईनमध्ये, मला असं वाटतं होऊन जाईल लाईनमध्ये, पण आमच्या इथे काही लोकांना वाटतं की पास घ्यायला पाहिजे. बघू आता, जरी 3-4 तास लागले तरी 3-4 तास टाइमपास करू. मी झोपणार आहे खांद्यावर. झोप बिंदास एकदम आरामात प्रेमाने झोप. मित्र छाया. आम्ही फायनली लाईन मध्ये उभे राहिलो, म्हणजे पासवाला लाईन कारण की ना, का- मंदिराची काय लाईन बोलले नाही. सांग. ते लोक बोलले की मंदिराची लाईन 12 तासाची आहे. नॉर्मल लाईन. एक माणूस 12 तास बोलला, एक माणूस 10 तास बोलला, एक माणूस 4 तास पण बोलला. पण ही वाली लाईन जी आहे ना पासवाली, ती छोटी आहे आणि ह्याच्याने तो बोलला की आधे घंटे में हो. अब हम लोग को आधे घंटे में बोला. आधे घंटे में. त्याच्यात पण कसं आहे माहितीये, 4 तास हे तू बोलतात जे आत्ता बाहेर आले त्यांचं 4 तास बोलतात. जे आत्तापासून रांगेत आहेत त्यांचं नाही माहिती. त्यांचं नाही माहित, तर उनका नहीं मालूम. तो देखेंगे जो होगा. अपन 2-3 घंटा तो दे ही सकते हैं लाइन. हाँ, किधर हाँ, इनकी मर्जी. दिस इज एज गुड एज दैट. ऐसा कुछ अलग नहीं है. भगवान एक ही है, खाली वो स्वयंभू है. शिवजी सब हे बघा, हे लोक पण आम्हाला भेटले लाईन मध्ये. किती वेळ उभे तुम्ही लाईन मध्ये? आम्ही पण पुढे मागायचे, जास्त काय नाही. मागे म्हणजे तुला कळायला पाहिजे किती वेळ आहे. थोडं असं होतं, मी माकडाकडे कॉन्सन्ट्रेट करते, वरून काय काय करतात म्हणून मी त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेट करतो. बघू, एकत्र दर्शन तरी होईल आपलं. बेस्ट. ठीक है भाई, चालू नहीं किया और गाइस बोलते, चालू नहीं किया फोन, गाइस बोलती. इधर है ऊपर से माकड़ मुद्दा है खाली भाई. डेंजर माकड़. इधर क्या भाई, फोन निकाला सब गायब हो गया. सामने बैठे तुम लोग दिख नहीं रहे. हाँ, ये देखो, हे ना सारे वरून मुद्दा. एक नंबर काम करा. मी माकड असतो, मी पण हेच केलं. आधी लोक गरम गरम पानी आया, मैं नहाने लगा. खुशबू, अरे टेस्ट तो जोरदार है भाई. टेस्ट अलग लेवल. आम्ही इथे ब्लॅक टी घेतली. ब्लॅक टी ठंड लग रही है भाई, बहुत ठंड लग रही है. अच्छी, मैं वही तो बोला अच्छी. तू भी अभी चाय कैसी कड़वी हो सकती है? अबे गरम जरा भी नहीं है, वो भाप आ रहा है. हाँ, मॅगी भी आ गए. हे बघा, इकडे ना ही लाईन आहे VIP वाली. नहीं ना, बराबर नहीं है भाई. वो टेस्ट अच्छा नहीं, पर ब्लॅक टी ऐसी लगना चाहिए. उनका प्रॉब्लेम नहीं है. हे बघा, इकडे चहा कॉफी भेटते. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर ते बोलले की आम्ही पूजा वगैरे पण करतो, अभिषेक वगैरे पण करून घेतो, तर तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला हवं तर. आणि इकडून ते VIP पासची लाईन आहे. आणि ह्या टोटल गावात 3 जागा जिथे VIP पास बुक होतात. तर मग असं ती बोलली आम्हाला फक्त आता weekend आज. आहे आणि खूप गर्दी आहे. आणि इयर एंड म्हणून हे जास्त गर्दी. आम्ही लास्ट टाइम जेव्हा त्र्यंबकेश्वर आलेलो, तुम्ही पण बघितलेलं, आम्हाला 15 मिनिट्स मॅक्सिमम लागलेले. 15 मिनिटात दर्शन दर्शन झालेलं. आम्ही गेटच्या बाहेर VIP दर्शन बुक केलं, आत गेलो, दर्शन झालं, बाहेर आलो. आता भरपूर तर मग आता तर इकडे बघा भाई, मॅगी बिगी खातात. काही खाऊ शकता तुम्ही, म्हणजे यांच्याकडे आहेत 4-5 गोष्टी. एक तर तुम्ही उभं राहून खायचं तर खा, नाही ते आतमध्ये बसायला पण देतात जर मुली वगैरे असतील तर. कार्ड परत दाखवतो. आता इकडे डिस्कशन चाललंय 3 तासानंतर. आणि तुम्हाला माहितीये ही लाईन फक्त मंदिराची नाही, पासची लाईन, VIP पासची लाईन आहे, ज्याला आम्ही 2.5 hours झाले ना. हे असं नका सांगू, VIP लाईन नाही, हे आहे डोनेशन रांग. डोनेशन दर्शन. डोनेशन लाईन. तो निघालाय, लाईन मध्ये निघालाय. इकडे आला, तिकडचे स्पॉट ती स्किप केले. ते पेट्रोल ते टाइम मेरे को समझ में तेरे को करने का है कि नहीं करने का. मेरे को भी नहीं समझ में आ रहा है. उस पे ही आ रहा हूँ. उस पे आ रहा है, उस पे आ रहा है. एक काम करते नहीं पहले नहीं, उस पे आ रहा हूँ. ए, मेरे को एक बात का अपना बुरा टाइम लग रहा गिनना है. है तो सुबह से या लाइन से मत गिनो. वहाँ से जो निकलते मतलब हैं ज्यादा और वहाँ time पे घ्यायचा. जो spot और यार दिसते तू हैं, हमें कन्व्हिन्स कर रहा है. कन्व्हिन्स नाही करत आहे मी. बोलते तर दर्शनच घ्यायचंय आणि जर तिथपासून टाइम आणि जर पैसे मोजायचे तर दर्शन उद्या घेऊ. इसका पॉइंट है, मैं और एक दिन रहते हैं.
और पंचवटी वगैरह करके जाते ए पंचवटी मैं भी नहीं मेरे को भी जाना है घर पे जाना है घरी जाऊन सिकलीवर टाकणार आहे. नाही तरी पण मला घरी जायचं फक्त मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की एवढा उलट्या वगैरे करून पण त्याला दर्शन नाही मिळणार आहे आणि त्यात आमचा टायर पण पंक्चर झालाय. करायचाही विचार करताय आणि मला वाटतंय एंड मध्ये आम्ही नाहीच जाणार असं मला वाटतंय, पण 99 मध्ये 1% जे असतं ना 1% असं वाटतंय की आम्ही दर्शन घेणार. बघूया. आता चीट टाकताय ते लोक, चीट टाकून विचार करणार आहे जायचं की नाही. मी लाईनीच्या बाहेर उभा आहे, मेरा दर्शन हो चुका आहे, इन लोक का सवाल आहे. आम्ही यावर्षीच केलेलं पण विचार केला की ह्यांच्यासोबत परत येऊया. पण आम्हाला कोणालाच ना लाईन पासून बाहेर आता 3 तास लाईन मध्ये राहिलो. ह्याच्यापासून बाहेर निघायची इच्छा नाही कारण की इथे तर 3 तास आहे, अजून 1 तास आम्हाला पास घ्यायला. पास घेतल्यानंतर मंदिराची लाईन अजून वेगळी 2 तास. 2-3 तास. तर मग आम्ही विचार केला की आपण देवावरती सोडून बघूया, चिट टाकूया. ए ऐका घ्यायचं आणि स्मार्ट हब आला तर स्मार्टली निघून जायचं. और मेरे हाथ में रखेगा मैं हा? कोण उचलणार? नहीं उछलना नहीं, मैं हाथ मैं पीछे सबसे करेगा. छोटा कौन है इधर? मैं छोटी हूँ. ए मैं सबसे छोटी हूँ. हाँ तू उठा. इसके लिए तेरे को नहीं दे रहे. मेरे को उठा रहे मेरे को दिमाग से भी और एज से भी. चुप रह. दिमाग से काय बलिदान देतात लोक इकडे चीट उचलायला. मैं दिमाग से भी नहीं मैं एज से. ठीक आहे. नहीं तो क्या. थांबा. कोणाला काय बोलायचं? नाही, मला काही बोलायचं नाही. ए भाई काढणं काय करते तू. हाँ दाग दाग फाइनल दाग 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 दाग. निकल जा. स्मार्ट आया रे यार. निकल. चलो गाइस मिलते हैं अगली बार. नेक्स्ट टाइम हम लोग नासिक आएंगे तो त्र्यंबकेश्वर का दर्शन जरूर करेंगे गाइस. वापिस मिलते हैं. सी यू टुमॉरो. यांना मगातपासून मी सांगत होतो हे करा ते करा, ऐकतच नव्हते. हे बघ असं बोलतात ना की जब भी बुलावा आता है तभी दर्शन होता है. हाँ. इधर का बुलावा नहीं था. नहीं कि था. हमने सोचा था कि ऑन द वे है तो जाते. तो भगवान ने बोला लाड में है क्या तुम लोग. हाँ इसके लिए वो नवजोत हुए. नाहीये मराठीत बोलू शकतो. अरे सॉरी. उधरी काढा आहे, वो उधरी काढा आहे बाहेर. हा बघा. थांबायला काय नाही, 3 लोकांचं ऑफिस आहे प्लस त्याचा टायर बदलायचा, ते कसं घेऊन नाही जाऊ शकत. सो भरपूर गोष्टी आहेत म्हणून आम्ही हे डिसिजन. तुला माझा माहिती आहे काय. तुझं काय फिक्स आहे तुला काय? घ्यायचंय काय? उधर उधर आहे. बिचारा थप्पड पण मारणार आहे. डेंजर आहे. आता मी ह्यांचं हे जर आले नसते ना तर ह्यांचं नाव सेव्ह करणार होती. नवजोत धोकेबाज, JP धोकेबाज, सतीश धोकेबाज. गद्दार पण टाकायचं ना एखाद्याचं. हे बघा आले. आलिया चुपचाप आली. मी सतीश नहीं आ रहा है. आय थिंक वो हमें बुलाने के लिए आए. नहीं तीनों कैसे आएंगे फिर. हाँ लाइन में कौन खड़ा रहेगा. क्या चलो. इकडे कोणतं तरी वेगळं मंदिर आहे, प्राचीन मंदिरच आहे पण शिव मंदिर आहे. तर आम्ही आता इथे दर्शन घेतो. भगवान इज भगवान. असं कुंड आहे इकडे आणि या मंदिरात आम्ही दर्शन घेतलं. मस्त नंदी आहे आणि जलाभिषेक वगैरे करायला मिळतं. हे दर्शन घेऊन पण तितकंच बरं वाटलं जेवढं ते दर्शन झालं. हे बघ शिव शिव आहेत ते ज्योती. आम्ही तुम्हाला हे खोटं वाटेल पण आम्ही लाईनमध्ये होतो ना, आमच्यासोबत 4-5 लोक होते. तिथे एक अचानक माणूस आला आणि तो बोलला की तुम्ही काय कुठे शोधतायत या लाईनमध्ये देवाला, असं काहीतरी तो बोलला. काय बोलला मला एक्झॅक्ट नाही मला माहिती. पण नाही माहिती, पण तो इरिटेट झालेला एवढी लाईन बघून. कारण त्यांना गाडी त्यांचं राहायची जागा होती आणि तिकडे खूप गर्दी होती, त्यांना गाड्या वगैरे काढता येत नव्हत्या. तर त्याच्यामुळे तो थोडा इरिटेट झालेला. तर ते भरपूर काय ना काय होत होतं. आणि आम्ही बोललो की आता इथून पुढे अजून वेळ लागेल, आम्हाला चेकआउट पण करायचं आहे, ह्याच्या गाडीचा टायर पण बदलायचा. म्हणून आम्ही विचार केला की आपण हे करूया, की परत आपण एकदा येऊ कधीतरी. कारण आम्हाला माहिती आहे इथे येऊन 15 मिनिटात दर्शन होऊ शकतं. आता तो टाईम तसा आहे आणि कदाचित असं देवाचं असेल की आत्ता बाकीच्यांना जास्त गर्दी आहे तुमच्यापेक्षा, तर तुम्ही थांबा जरा. तुम्ही काय एवढं हे नाही आहे, तुम्हाला मी बोलवीन तेव्हा परत तुम्ही म्हणजे झालं सांगायसाठी एवढं. आम्ही एका वेगळ्या हॉटेलमध्ये जेवायला आलो. हे लोकांनी तिकडनं पाववडा घेऊन आले. पाववडा ना माझं प्रेम आहे. मी नाशिकला जेव्हा राहिला होतो ना तेव्हा मी क्लासला जायच्या आधी पाववडा, गेल्यानंतर पाववडा, तू निघाल्यावर पाववडा, माझी बोर्डाची एक्झामच्या पाववडा इज पाववडा. मिसळ विथ फायबर. ए नो झगड़ा आज मैं इसको देने वाली हूँ मिसळ. उलटे लोक बघा उलटा कालचा पचले आपल्या बोलते ना पचका प्रँक. स्वर्ग भाई. हा हे घेऊन जाऊया आपण. ऐक ना, हा हे घेऊन जाऊ. याचं ते तुऱ्यांचं घेऊन जा बिया. कृष्ण तुळस. कृष्ण कमळ. हा तुम्हाला रॉड आठवते, काल रात्रीचा रॉड ज्याच्याने आम्ही मर्डरर्सना मारणार होतो.
सब रेडी थे. हा असा बाहेर घेऊन चालला. हा ना ये चप्पल ये होता. काय येत नाही बोलता. आमचं त्र्यंबकेश्वर दर्शन तर झालं नाही पण खूपच लाईन होती. पण आमचं त्र्यंबकेश्वरला येणं झालं, त्याच्या पावन धर्तीवर आम्ही पाय ठेवला. ही एक खूप मोठी मेमोरेबल ट्रिप होती आहे. त्याच्या क्या लग रहा है? मेरे को तो बहुत मजा आई. मेरे को भी बहुत मजा. म्हणजे आमच्या सॉरी बोलो आप बोलो 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 आप बोलो बोलो. बोलो आप दोनों बोलो. मत बोलो, अरे मैं आप बोलता बोलो, हूँ. मैं तो बोलते रहती हूँ. बोलो. फन, एडवेंचर, थ्रिल, फट नुकसान? मतलब नुकसान भी हुआ है, फायदा भी हुआ है, फटी भी है, डर मतलब एवरीथिंग. मजा आ गया. पर ये ट्रिप जो है ना वो एक नंबर ट्रिप है. बेस्ट ट्रिप था, बेस्ट बेस्ट ट्रिप. ये मतलब सबसे जो प्लान किया ना, जो प्लान किया वो कुछ नहीं हुआ. हाँ मतलब सब हो गया. हमेशा हमारी ट्रिप परफेक्ट जाती है. जो डिसाइड किया वैसी जाती है. ये एकदम ऑपोजिट और ज्यादा मजा आया. एग्जैक्टली. और सबसे ज्यादा एंजॉय किया है ये इसने गाड़ी ने. इसने बहुत एंजॉय किया है भाई, बहुत एंजॉय किया है. पहली ट्रिप है उसकी. धूल है. नहीं. ये स्क्रैच है, हाँ ये किधर लगा? गाईस थोडासा घातक आमचा आता होम टूर असणार आहे, कारण आम्ही विसरलोय आणि आम्ही निघालोय. सगळ्यांनी बॅग घेतली आहे बघा. आम्ही होम टूर करायला विसर. सगळ्यांनी बॅग पॅक केले, गाड्या पण बाहेर आल्या आहेत आणि आता होम टूर तुम्हाला दाखवतो. हे मेन डोरच्या समोर डायरेक्ट आल्यावर लेफ्टला किचन मस्त. आणि काय बोलते इसको यार, रॉकिंग चेअर ना, रॉकिंग चेअर दिलाय. राईटला बघितलं तर मस्त एक असा काउंटर टॉप आणि ते मागे डायनिंग टेबल, म्हणजे जे काय प्यायचं बिचं आहे तुम्हाला काय करायचं काउंटर टॉप आहे. इकडे 2 खुर्च्या दिल्या, म्हणजे हॉलमध्ये बसायला पण जागा मजबूत आहे. इकडे एक सोफा आहे मस्त, डायनिंग टेबल टाईप छोटंसं सेंटर टेबल, त्याला डायनिंग टेबल बनवलाय. आणि हा बघा पूल भाई, रूमच्या आतच पूल. इकडे टीव्ही, इकडे काय नाही भिंतीवर. या साईडला एक रूम, या साईडला एक रूम आणि दोन्ही रूमला अच्छा खिडक्या दिल्या, त्याच्यातून डायरेक्ट पूलमध्ये जाऊ शकतो. थांबा दाखवलं. इकडे आम्ही झोपलेलो, 4 जण मस्त कम्फर्टेबली झोपू शकतात. खाली 2 वरती 2. आणि इकडे बघा इथून डायरेक्ट पूल, इथून ॲक्सेस आहे पूलचा. हा बघा मस्त इकडे बसायचा, टाइमपास करायचा. पूलमधनं झालं की डायरेक्ट येऊन झोपून जायचं. आणि या साईडला यांचं स्वतःचं गार्डन आहे. हे बघा हे पण डेंजर मोठं आहे भाई. हे मस्त एवढी यांची जागा आहे. इथे तुम्ही बॅडमिंटन खेळा, काही खेळा. आम्ही जेव्हा महाबळेश्वरला गेलेलो ना, तिकडे जरा हवा वगैरे जास्त होती पण तिकडे बॅडमिंटन नाही खेळता आलं. पण इकडे जर तुम्ही मोठा ग्रुप आला आहे तर तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता. आणि ही एक गादी एका रूमला मिळते. हे 2 आम्ही ठेवल्यात ना, ती 1 मिळते. म्हणून या रूममध्ये तुम्ही मॅक्सिमम 6 लोक येऊ शकता. 6 लोक आले तर तुमचं कम्फर्टेबली एकदम व्यवस्थित काम होईल. तर हा होता रूम टूर आणि आम्ही डायरेक्ट आता रूम टूरवर ना घराचा टूर, घरी गेलो. बाय. नाही एक गाय आमच्या मागे पळत येते. यश लवकर चल. अरे लवकर काय, तिच्याकडे थोडी 170 हॉर्स पॉवर आहे. अपने पास आहे. ये देखो हिला काय झालं, आपण तिचं काय बिघडलं पण अरे नाही. वो बच्ची गेली ना, गेली. ये लोग नाही भडकने चाहिए, इन लोग को तो सिंग भी है. गाडी उचल. अरे काय झालं असेल माहितीये, ते काले कलर का गाड़ी है, थोड़ा बड़ा गाड़ी है, तो उन लोग को ऐसा लगता है कि अरे ये दूसरे इसका अपने एरिया में आ गए. पण ती मस्त जानवर. आवाज येत होती. ऐसी ए भाग बोल होते भाग. तर आता आम्ही निघालो. आता आम्ही पोचू नाही पोचू ना, आधी टायर आता आम्ही निघालो, आता आम्ही पोहोचू गाईस. ये एनिवेअर डोर आमच्याकडे आहे, डोरेमॉनला काबीज केलेला आहे गाईस. आता आम्ही आधी टायर लावू आणि मग घरी जाऊ. येस टायर लावून आम्ही घ्यायचं. झोपलेलो आणि मी तशीच निघाली. मी काहीच केलेलं नाहीये फेस. पण ती झोप खूप अमेझिंग झाली आमची. Power nap. 1 तासाची मला तरी झोप मिळाली. मस्त पॉवर नॅप मला झाला. 10 मिनिटाची. ते तुझं तू बघून जाऊ. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला हा व्लॉग एंड होतो आहे. तू का असं हलतोस? फ्रंट कॅमेरा चालू आहे. अरे तुला बोललो ना PIP कर. नाही फ्रंट कॅमेरा चालू केला. कर. सॉरी एक दिन छोड़ दिया. तर आपण काय करायचं, सॉरी आपण मी काय बोलणार होती, आपण तुम्ही व्लॉग एंड vlog- करणार होतो तर हा vlog म्हणून काय- PIP हवं होतं. बोलू मी. तर हा व्लॉग इथेच एंड होतोय आणि मी विचारते. मी माझं काय तुझं काय. ऐक तर Okay, हा हा. व्लॉग इथेच एंड होतोय. Yes. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. या व्लॉग मध्ये Yes. आम्ही आवाज ठीक करायला विसरलोय सगळं, कारण की एक मिनिट माझं नको नाव घेऊ, तू विसरलीस आवाज. सगळं घाई गडबडीमध्ये झालं. अनएक्सपेक्टेड होतं. दर्शन मिशन तुम्ही सगळं बघितलंच, किती छान दर्शन झालं आमचं त्र्यंबकेश्वरचं. सो अशा प्रकारे तुझं हे चालू नाही ना? अजून एक नाही Back cam? नाही मग अशा माझ्यासोबत का हलतोय फोन? ते मला काय माहिती. अशा प्रकारे आपण भेटू. शाणी मी बोललो, मी बसलो, हिने असं का केलं. ऐकाश. तर अशा प्रकारे आम्हाला देवांनी त्र्यंबकेश्वरला यायची परत एक संधी दिलेली आहे आणि ती आम्ही लवकरच येऊ. आणि मी आत्ताच फेशियल केलंय.
तुम्हाला ग्लो दिसेलच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा, बिकॉज ते पण आम्ही घरी नसणार आहोत. हा, तो पण एक्साइटिंग ब्लॉग असेल कारण त्याच्यात Exciting तुम्हाला vlog. काहीतरी अजून मी घरी असू पण सांगता नाहीये. सो ते अनएक्सपेक्टेड आहे, तुम्ही नक्की बघा. आणि तू असे मध्ये डोळेवर का केले? म्हणजे मी विचार करतो काय बोलतो. ओके चला, बाय Bye. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.